नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या रिअल ऑफ हॉरर स्टोरीमध्ये। आजची स्टोरी आहे भास्कर मामा यांची। भास्कर मामा त्यावेळी साधारण 30 वर्षाचे होते। घरी 2 बहिणी, 3 छोटे भाऊ आणि आई असा त्यांचा परिवार। वडील लहानपणीच गेल्यामुळे घरची सर्व जिम्मेदारी त्यांच्या अंगी आली। वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी गाव सोडून पुणे गाठलं आणि वारजे रामनगर येथे राहायला आले। जसं जमेल तसं काम करून घर चालवलं। काही वर्ष झाल्यानंतर त्यांना चांगलं मोठं काम भेटलं, जे होतं कात्रजच्या जवळच। त्या काळात गाडी वगैरे नव्हती, म्हणून भास्कर मामा सायकलनी प्रवास करायचे। त्यांना रोजच नवले ब्रिज हा लागायचाच। असेच 8 दिवस निघून गेले। एके दिवशी मामा असेच कामाला गेले होते, पण बोलतात ना, आपल्यासोबत काय घडेल हे सांगता येणार नाही। असंच एके रात्री मामांसोबत खूप भयंकर घडलं। त्या दिवशी काम जरा जास्तच होतं। मामांना खूप उशीर झाला। रात्रीचे 2 वाजले होते। मामा काम उरकून निघाले। सायकल असल्यामुळं हळूहळू ते चालत होते। चालता चालता 15 मिनिटात ते नवले ब्रिज जवळ पोहोचले। तिथं येताच मामांना थोडं वेगळंच वाटू लागलं। सुमसाम रस्ता, त्यात लाईट कमी, रस्त्यावर भुंकणारे कुत्रे आणि थंड हवा जणू काही त्यांच्या कानात सांगून जातीये, थांब, पुढे जाऊ नकोस। मामांना घाम सुटला, पण तरीही न घाबरता ते पुढे जाऊ लागले। अचानक त्यांना असा भास झाला की त्यांच्या समोरून पटकन एक अदृश्य शक्ती आरपार झाली। तसे ते डचकले आणि खूप घाबरले, पण तशीच हिम्मत करून ते चालत राहिले। कधी सायकलवर बसून तर कधी थोडं चालत। त्यांना मधून छम 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 असा आवाज येत राहिला, तर कधी जोरात ओरडण्याचा आवाज, तर कधी बाळाचा रडण्याचा आवाज येत राहिला। मधीच त्यांची सायकल अचानक जड वाटायची, तर कधी हलकी। हे असंच साधारण 2 ते 2.5 तास चालू होतं। ते फक्त चालतच होते। त्यांना वाटलं आपण लवकरच घरी पोचतो, पण चालत आहोत आणि आता आपलं घर येईल। पण त्यांच्यासोबत जे चाललं होतं तो चकवा होता। जिथं त्यांना रोज नवले ब्रिज पासून फक्त 15 मिनिटं लागायची घरी पोचायला, तिथं त्यांना त्या रात्री 2.5 तास लागले। 2:15 पासून ते 4 पर्यंत ते एकाच जागी सायकल चालवत होते।
ते नवले ब्रिजला फेरा मारत होते. जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा 4 वाजले होते. कसेबसे ते घरी पोहोचले आणि आईला हा सर्व प्रकार सांगितला. त्यावेळी ते खूप बेकार हालतमध्ये घरी पोहोचले होते. आपलं बोलणं झाल्यानंतरनं मामांनी सांगितलं, जर त्यावेळी त्यांच्याजवळ सायकल नसती तर कदाचित ते वाचले नसते. तर मित्रांनो, असा हा अनुभव भास्कर मामा यांनी आपल्याशी शेअर केला आहे. ही घटना आहे नवले ब्रिज इथली, जी जुनी आहे. साधारण 2001 का 2002 मधली ही घटना आहे. हा असा वाईट अनुभव त्यांनी आपल्याशी शेअर केला. तर तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे नक्की मला सांगा. आणि हो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका अनुभवासोबत.